नमस्कार शेतकरी बांधवांनो. बघा, या शेतकऱ्याचा परिचय तुम्हाला पहिल्यापासूनच झालेला आहे, कारण आपण जर्मिनेशनपासून यांचे व्हिडिओ तुम्हाला दाखवलेले आहेत. मग पहिल्या फवारणीचा असेल किंवा दुसऱ्या फवारणीचा असेल किंवा त्या फवारण्यांचा त्यांना कशा पद्धतीने फायदा झाला, ह्या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला आजपर्यंत दाखवत आलेलो आहे. आज परत म्हणजे जवळपास आज 50 दिवसाचा यांचा जो प्लॉट आहे हा पूर्ण झालेला आहे हरभऱ्याचा. 8 ऑक्टोबर रोजीची जी लागवड होती, आज 30 नोव्हेंबर आहे. तर या ठिकाणी यांचा 50 दिवसाचा प्लॉट जवळपास कंप्लीट झालेला आहे. आज आपण बघू शकतो कशा पद्धतीने फुलांची स्टेज आता आलेली आहे. आता याचं जे पाणी आहे हे पूर्णपणे बंद केलं गेलेलं आहे. आता शेतकऱ्यांचे अनुभव आतापर्यंतचे की हरभरा खुडायला लागलं की नाही लागलं, किंवा यावर्षी न खुडता सुद्धा कशा पद्धतीचे रिझल्ट मिळाले, किंवा डॉलर हरभरा म्हणा किंवा विराट हरभरा म्हणा, तर याच्यावरती सर्वात जास्त उबळ हा प्रकार असतो. तर यावर्षी उबळ आली का, या पण गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळीप्रमाणे यावेळेस सुद्धा त्यांचे आपण अनुभव घेऊयात की या आत्ताचे अनुभव त्यांची लेटेस्टचे काय आहे. चला सरांचा अनुभव घेऊयात. नमस्कार गजानन दादा. नमस्कार. नाव सांगा तुमचं. गजानन नरोटे, देवपूर, जवळपास तालुका जिल्हा बुलढाणा. जवळपास आपला आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे. हो. तिसरा ते चौथा व्हिडिओ आहे हो. की ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक फवारणीला व्हिडिओ बनवतोय. आणि आपण ठरवलंय की आपले जे अनुभव आहे म्हणजे जर्मिनेशन करण्यापासूनचे तो उपटेपर्यंत, आणि जेव्हा आपण घरात पोते आणून तेव्हापर्यंतचे सुद्धा आपले व्हिडिओ शेतकऱ्यांना दाखवायचे, की सुरुवातीपासून शेवटपर्यंत जेव्हा आपण ट्रीटमेंट घेतो तर त्या ट्रीटमेंटचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होतो. तर यासाठी आपण सुरुवातीपासूनच करतोय. आता यावर्षी मी तुम्हाला विश्वास दिला होता की सर यावर्षी जे करू ते पहिल्यापासून शेवटपर्यंत करू. तर तो विश्वास आजपर्यंत कसा वाटतोय तुम्हाला, की खरोखर त्या विश्वासाला आपण पात्र ठरलो की नाही ठरलो? आता त्या जर्मिनेशन पासून तर आतापर्यंतचे अनुभव आपले एकदम जबरदस्त झाले सर. अच्छा यावर्षी खोडाचं काम सुद्धा पडलं नाही. अच्छा नाही तर 2 वेळेस कल्टर मारणं परत 2 वेळेस कल्टर मारून सुद्धा एवढे फुटवे राहत नाही. अच्छा आता सध्या त्याला कमीत कमी 15-20 फुटवे. अच्छा. आता आपण पाहिलं की हा 50 दिवसाचा प्लॉट झालाय. हो. तर हा पूर्णपणे म्हणजे सारखा दिसू राहिला, एक सारखा वटाचा दिसू वटा दिसतोय, ब्रांचिंग पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय. जी वाढ पाहिजे ती वाढ पण वाटते का? वाढ तीच भरपूर वाढ आहे ना आता सर. हा, म्हणजे याच्यापेक्षा जी जास्त. 50 जे दिवसामध्ये आपल्या जी वाढ 50 दिवसात जी पाहिजे पाहिजे होती तेवढी ती वाढ वाढ आहे. आहे का? बरं, फुलांची स्टेज आता आली आहे. पाणी किती वेळ दिलंय आपण याला आता आता? 2 पाणी झाले. आता 2 पाणी झालेलं आहे. आता आपण याचं पूर्णपणे पाणी स्टॉप केलेलं आहे Stop आणि आता केलेलं आहे. आपण याला फुलं धरण्याच्या स्टेजला येतं. आपण आता फुलं लावण्यासाठी आता आपण फवारणी करणार आहोत. चौथी फवारणी आपण आता जी 4थी करणार आहे. फवारणी घेणार आहोत. मग आता जे 2 ते 3 फवारण्या आजपर्यंत झाल्या त्याचा एक्सपिरियन्स थोडासा सांगा. एकदम जबरदस्त रिझल्ट आहे सर तिन्ही फवारणी. आणि आपण औषधी जे वापरल्या चेंज केल्या का त्याच होत्या? त्याच होत्या पूर्ण क्वालिटी लेक्सा प्रोटेक्शन. म्हणजे हे सुरुवातीला बी तेच होतं. फक्त अळीचं औषध चेंज केलं आपण. अळीचं म्हणजे पहिल्या वेळेस इमामेक्टिन मारलं आणि दुसऱ्या वेळेस दुसरं औषध घेतलं होतं थोडं. गॅस पॉइझन होतं की कोणतं होतं? नाही, गॅस पॉइझन पहिल्या वेळेस मारलं इमामेक्टिन आणि त्याच्यासोबत क्लोरोपायरिफॉस. अच्छा आणि दुसऱ्या वेळेस ते बुलेट नावाचं होतं एक. अच्छा. हा. तो एक कंटेंट घेऊन तो एक तुम्ही मारलेला. कंटिन्यू. म्हणजे अळी सुद्धा तुम्ही नाही. लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन सोबत ज्यावेळेस फक्त अळीचं अळीचं औषध लागलं घेतलं. तर ते वापरलं. बाकी चेंज केलं नाही सर काहीच. परत एकदा तोच प्रश्न प्रत्येक वेळी मी तुम्हाला विचारतोय. पहिल्याही फवारणीला त्याच औषधी, दुसऱ्याही फवारणीला त्याच औषधी, तिसऱ्याही फवारणीला त्याच तीच औषधी, आता चौथ्याही फवारणीला जेव्हा आपल्याला औषधी घ्यायची तुम्ही तुम्हाला ते सांगतो की त्याच औषधी घ्या, लागलं तर अळीचं घ्या, नाही तर घ्यायची गरज नाही. तर खरोखर विश्वास वाटतो का हा की एकाच औषधानं सेम टू सेम औषध प्रत्येक वेळी तेच औषध? सर एक आश्चर्यचकित गोष्ट आहे सर ही की या औषधानं इतकं तिन्ही फवारण्या म्हणजे एकदम जबरदस्त रिझल्ट दाखवले त्यांनी. अच्छा. आणि दुसरं औषध घ्यायची गरज पडली नाही. एवढी भारी बुरशीनाशक आहे इतर कंपन्यांची, पण असं वाटलं नाही की ते मारावं म्हणून हे रिझल्ट पाहू. सर मध्यस्थी एक गोष्ट झाली होती ती पण आम्हाला ऐकायची आहे. म्हणजे काय झालं की ज्यावेळेस पाऊस पडला होता, तुमच्या शेतातून पाणी वाहिलं होतं, राहिलं होतं त्यावेळेस काही झाडं तुम्हाला मरची दिसले. ते जास्त जिथं पाणी हा, तुंबलं, तिथं जिथं तुम्हाला पाणी वाढलं, मरची त्या दिसले ठिकाणी होते. थोडे दिसले होते. तर त्यावेळेस तुम्ही प्रोटेक्शनचा वापर केला नाही, त्यावेळेस तुम्ही रोकोचा वापर केला ते होता. आणि मी मुद्दामून सांगितलं होतं की एका- बाबा एक एका- अनुभव घेण्यासाठी. हा, एका प्लॉटवर केला होता. 2 एकराचा प्लॉट होता. हा, तिथं केला होता, त्याचे काही रिझल्ट आले नाही. डबल परत पुन्हा मला लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन मारणं पडलं. म्हणजे जे आपण दोनदा फवारलेलं होतं लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन, हो. आणि आता प्रोटेक्शनच काय तर उभं थोडीशी वाढ राहिली तर थोडं खरंच चेंज रासायनिक करायचं होतं घेऊन म्हणून करून रासायनिक घेऊन पाहिलं, पाहू म्हणून ते पण करून पाहिलं होतं. त्यानं उभं थांबली का परत वाढली? नाही, थांबली नव्हती सर. म्हणजे परत वाढली. आता हे तर नामांकित कंपन्यांचे प्रोडक्ट आहे. हो. रासायनिक मध्ये नामांकित कंपनी, त्याचं नाव घ्यायला आपण नाही पाहिजे, पण आपले अनुभव द्यायचे तर ते पण आपण नक्कीच सांगू. तर रोको तुम्ही वापरलं होतं, रोको मध्ये वापरल्यानंतर त्याचे रिझल्ट तुम्हाला अजून त्याचे उभं 6 दिवस वाटल्यासारखे झाले. आपण 6 दिवसानंतर पुन्हा आपल्याला हेच औषध मारलं. म्हणजे परत तुम्हाला प्रोटेक्शनच मारावं लागलं. प्रोटेक्शनच मारावं सर लागलं. जैविकचं जे रिझल्ट आता तुम्हाला उबळसाठी दिसले ते कशी दिसले यावर्षी? जैविकचे रिझल्ट जबरदस्त आहे आणि जमिनीची पोत सुद्धा सांभाळत आता दरवर्षी समजा तुमचं एक शेत असं आहे की त्याच्यामध्ये हरभरा जमतच नाही, आज नाही. तुम्ही म्हणता की ते हरभरा एक नंबर आहे. एक नंबर आहे सर. एक तर नंबर. अजून त्या वावरात असं म्हणजे या वर्षी सारखा हरभरा अजून पण नाही आलेला. तर खरोखर शेतकऱ्यांना औषधांची गरज पडते की मार्गदर्शनाची? आता औषधीचे ते त्याचे. सर आता तुमच्या मार्गदर्शनावर सुरुवातीपासून तुमचं मार्गदर्शन आहे यावर्षी. हा.
तर सुरुवातीपासून आपण तुम्ही सांगितलं तशाच फवारण्या घेतल्या, बरोबर आहे. तेच औषधी फवारली जी तुम्ही सांगितली तीच, आणि एकदम जबरदस्त रिझल्ट त्याचे मिळाले सर. म्हणजे एकदम आता- समाधानकारक रिझल्ट भेटले. म्हणजे मला एकच म्हणायचं आहे की लोकांना औषध बदलायची गरज आहे. गरजच नाही. म्हणजे आता जर ह्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आता तुम्ही पहिले सांगितलं याला फोडायची गरज पडली नाही, याला गरज कल्टर नाही. मारायची गरज पडली काहीच नाही. गरज पण आता आजूबाजूचे जे काही प्लॉट असतील किंवा जे काही लोक तुम्हाला म्हणतात आहे, तुमचा प्लॉट सगळ्यात सर पहिला आता गावातला. आपल्या शेजारीच 2 दिवसा म्हणजे आपला अगोदर 2 दिवस अगोदर पेरलेले, 2 दिवस लेट आपल्या शेजारी हरभरा पेरलेला, आपल्या शेजारीच अच्छा ते हरभरा तुम्ही पाहू शकता. बघा शेतकरी त्याच्यावर तुम्ही बांधवांनो, हे पाहू शकता. या ठिकाणी बघा तसं थोडंसं झूम करा त्याला किंवा थोडंसं पुढे जाऊन दाखवा. म्हणजे 1 ते 2 दिवसाचा गॅप आहे शेतकरी बांधवांनो. या 1 ते 2 दिवसामध्ये यांचा हे जे हरभरा आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो. यांच्या बांधाला बांध आहे, हे बघा हे हरभरा कशा पद्धतीचं आहे. 1 ते 2 दिवसाचाच गॅप आहे, 2 दिवसाचा गॅप. 2 दिवसाचा गॅप. आणि हेच या ठिकाणी आपण पाहू शकतो हे हरभरा पट्ट बघा, सर्व हरभरा कशा पद्धतीने बसलेले ह्या गोष्टी आपण बघू शकतो. इकडं परत एकदा दाखवतो, हा यांच्या शेजारचा प्लॉट, हे बघा बांधच मधामध्ये आहे. इकडं हा प्लॉट, इकडं हा प्लॉट, 2 दिवसाचा गॅप. पण या ठिकाणी म्हणजे अजून जर जवळ जाऊन दाखवलं तर हे बघा पूर्ण प्लॉट बघा यांचा, झाडाखाली म्हणून असं नाही आहे. यांचे जे काही पाणी असेल किंवा जे काही गोष्टी असतील ह्या सगळ्या काही गोष्टी या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. आणि ह्याच इथं जर आपण हा प्लॉट बघितला तर या ठिकाणी बघा हा प्लॉट कसा दिसतोय सगळा सारखा. बघा आता हा जो पूर्ण प्लॉट आहे, आता मी याची फुटवी दाखवतो. मास्टर थोडी फुटवी दाखवा इकडे या झाडांचे. हे बघा या ठिकाणी हे झाड आहे, हे बघा हे एक झाड आणि ह्या झाडाला असलेले हे फुटवे बघा, हे फुटवे मोजा एकदा. हे बघा हा एक फुटवा निघाला जमिनीमधूनच, याला बघा 3 फुटवे झाले इथंच. ही एक फांदी निघाली, हा एक फुटवा, याला पण इथं बघा फुटवा, म्हणजे फुटवेले फुटवे बघा, इथं अजून एक फुटवा दिसतोय तुम्हाला. आणि त्याच्यानंतर हे बघा शेंड्याला पण याला फुटवा निघायला सुरुवात झाली आहे आणि इथं पुढे अजून शेंड्यावरती फुटवा सुरूच आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे 2 काड्या झाल्या याला, हे 2 फुटवे, ह्याची फांदी, 3रा फुटवा, हा 4था फुटवा, 5वा फुटवा, त्याच्यानंतर हा 6वा फुटवा, हा 7वा फुटवा. आणि या फुटव्याला हे असलेले वरचे फुटवे हे वेगळे आहेत बरं का शेतकरी बांधवांनो. हे बघा आता ही याची मेन फांदी ही आहे आणि याला असलेले फुटवे बघा, हे 1, हे 2, हे 3, 4, हे 4 फुटवे एकाच फांदीला. म्हणजे एवढी ब्रांचिंग बरं एकाच झाडाला नाही. हे पा पुढचे बी तुम्ही बघू शकता. आता ही आम वगैरे पूर्णपणे. आता बघा हे परत या ठिकाणी दाखवतो. हे बघा हिच्यात तुम्हाला फुटव्यांची संख्या कळेल, पहा हे फुटवे अशा पद्धतीने हे फुटवे यांच्या प्लॉटला झालेले आहे. 3 फवारण्या या प्लॉटला झालेल्या आहे. आता जर आपण बघितलं तर तुम्हाला दिसत असेल शेतकरी बांधवांनो, हे बघा फुलं चमकत आहे. आता सध्या फुलांची स्टेज आलेली आहे, फुलकळी लागायला सुरुवात झालेली आहे. आणि या ठिकाणी फुलंच फुलं, या ठिकाणी तुम्हाला फुलंच फुलं पाहायला या ठिकाणी मिळतील. आता आपण हा पूर्ण प्लॉट बघितला, हा झाला यांचा पूर्ण प्लॉट वरती. आणि इकडे जर खाली बघितलं तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, जे दिसायला पाहिजे ते आता थोडंसं कमी दिसेल. पण तुम्ही बघा कशा पद्धतीने हे दिसतंय बघा, कशा पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप झाला आहे. सगळा सारखा हाईट वगैरे सगळ्या काही गोष्टी आपण या ठिकाणी पाहू शकतो. बघा ह्या झाडाचे फुटवे बघा शेतकरी बांधवांनो, एकच झाड मोजा फुटवे तुम्हाला मोजता पण येतील. हे बघा हे पुढचं झाड, याला फुटवे मोजता येतील. एवढंच नाही दादा दाखवा एकदा, समोर सुद्धा पहा सर, हे बघा इथं हे फुटवे बघा. डंगी पहा. म्हणजे कशा पद्धतीने हरभरा दिसतोय ना, तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा जो आलाय ना तो ह्या फुटवे पाहून म्हणजे हैराण झाला अक्षरशः, की अशा पद्धतीने सुद्धा प्लॉट बसू शकतो, तोही 50 दिवसाचा. काही शेतकरी म्हणतात की सर हरभरा खोडायला पाहिजे की नाही, किंवा खोडायचं की नाही खोडायचं. बघा हे शेतकऱ्यांनी तर आतापर्यंत खोडलेलं नाही आहे. गजभाऊ मला एक सांगा, तुम्ही आतापर्यंत हरभरा खोडलाय की नाही खोडलाय? मी 2 वर्ष खुडलं सर, त्याच्यानंतर म्हणजे नाही यावर्षी खुडलंच नाही. यावर्षी हरभरा खोडलंच नाही. एकर हरभरा खोडाल सर, बायाचा प्रॉब्लेम, बाया भेटत नाही. हा तो एक मेजर प्रॉब्लेम आलाय. प्रॉब्लेम होता. मग यावर्षी आपण खोडलं का? परत एक तुम्ही सांगितलं की बुवा खोडाचं काम पडणार नाही, हा तो एक कॉन्फिडन्स होतं. आणि ते कॉन्फिडन्स आज पूर्ण कल्टर मारायचं काम पडलं नाही. कल्टर बी मारलेलं नाहीये. वाढ थांबवण्यासाठी पण कोणतं मारलेलं नाही, काहीच नाही केलेलं. हे फक्त आपलं क्वालिटी एज प्रोटेक्शन लेक्स, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. बरं मर कशी दिसते? मर काय सर आता
2-4% मर राहतीस. म्हणजे जी दरवर्षी पाणी होत होती जिथं तसं नाही, काही त्या मधात पाणी पडला, त्या पाण्यानं थोडं पाणी वाहलं थोडंफार. हा, ज्या ठिकाणी पाणी वाहिलं किंवा ज्या शेतामध्ये जास्त पाणी त्या साचलं. ठिकाणी फक्त 5-10 झाडं दिसतात कुठं मोठं समजा. अच्छा, नाही तर पण बाकी असं कुठंच जनरली नाही. असं दिसतं जनरली का? कुठंच नाही, दरवर्षी जेवढी राहते तेवढी नाही. हे बघा शेतकरी बांधवांनो, परत एकदा पूर्ण प्लॉटवर नजर टाकतो. बघा कुठं एखादं तुम्हाला झाड तुम्हाला दिसणार दिसतंय का? एकही झाड आपल्याला इकडे दिसत खाली नाहीये. सुद्धा पहा, इकडे सुद्धा पूर्ण दिसतं. खालपर्यंत जरी आपण पूर्ण बघितलं तर एकही झाड आपल्याला इथं, आणि खुडलेलं नाही, हा एक विशेषता आहे या हरभऱ्याची. नाही तर आतापर्यंत लोक 2-2 वेळेस 3-3 वेळेस खुडतात, बरोबर ना सर? म्हणजे आतापर्यंत लोकांना जर खुडायचं काम पडलं तर 2-2, 3-3 वेळेस खुडलंय. 2-2 वेळेस आम्ही सुद्धा खुडलेलं आहे. म्हणजे आताच्या स्टेजपर्यंत 2दा खुडलं जातं, 2-2 पण आपण वेळेस. आतापर्यंत नाही खुडलेलं. खुडलंच नाही. म्हणजे तो एक अनुभव खूप चांगला राहिला की आता जर आपल्या तुम्हाला. शेजारी एका जणा ते मशीनना खुडलं, अच्छा, ते पात्याना. हां हां. आता त्याचं सुद्धा हरभरा आता समजा आता त्याचं मी जेव्हा तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो की खुडायचं कामच पडणार नाही, तर तुम्ही विश्वास बोलले होता का? होते ते विश्वास होता का? विश्वास ठेवलाच नाही सर तुमच्यावर. नाही ठेवला, पण ठेवला आणि त्याचं आपल्याला फळ सुद्धा हा, भेटलं. पण असं नाही झालं ना की तुमचा विश्वास कुठेतरी डगमगला नाही, किंवा त्या काहीच गोष्टी नाही, झाल्या. काहीच पण नाही. जेव्हा मी म्हटलं तेव्हा विश्वास वाटत नाही, कारण कोणालाही असं वाटतं की नाही, खुडावंच वाटलं लागेल. होतं की बुवा कसं शक्य आहे, जसं एवढे हा, एक तर विशेष म्हणजे गावरानला फुटवे भरपूर आहे ते आपल्याला माहित आहे, पण हे डॉलर असून एवढे फुटवे, डॉलरला खुडल्याशिवाय फुटवीच येत नाही. मग आपण आता सरळ आपण वाढलेलं ऐकतो, नाही. पहिल्यापासून ऐकू राहिलो आणि पहिल्यापासून डॉलर खुडू राहिलो. बरं, सर्वात जास्त गावामध्ये तुमच्या सर्वात पहिले तुम्हीच लागवड केलेली आहे. हा, आता हा, तुमच्यासारखा प्लॉट जो आहे तो आता गावामध्ये अजून शेतकऱ्यांचा आहे का? नाही, आता सध्या तरी आमच्या राळत तरी नाही कुठं. बरं, तुमचा प्लॉट बघून किती शेतकऱ्यांनी तुम्हाला म्हटलं की हे औषधी कुठून आणलं, काय आता आणलंय? माझे सध्या 15 शेतकऱ्यांनी औषधी वापरली. आता तुमच्या माझं गावामध्ये हे प्लॉट बरं, तुम्ही स्वतःहून सांगितलं का ते स्वतःहून नाही, आले? ते स्वतःहून आपल्या प्लॉटवर आले, त्यांनी पाहिलं अच्छा आणि 7-8 जणांनी औषधी त्या मोरी सरला कॉन्टॅक्ट करून अच्छा. त्यांच्याकडून औषधी बोलून घेतली. मोरे सर, आता यांना आपण सर्वात पहिले ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली, पहिल्यापासून सर्व्हिस तुम्हीच देत आहे. हो, आतापर्यंत यांचे जे गाव आहे ते यांच्या गावात किती शेतकऱ्यांनी ट्रीटमेंट घेतली? इथं जवळपास 10 ते 12 जण आहे. बरं, तुम्ही स्वतः त्यांच्याकडे गेले होते का ते शेतकरी तुमच्याकडे आले होते? नाही, ते यांचा प्लॉट बघूनच यांनीच मला कॉल केला आणि मग त्यांना औषधी दिली आपण. म्हणजे तुम्ही दिलं. मग हो. ज्या ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत औषधी दिले गेले त्यांचे अनुभव काय आहेत? त्यांची आता काहीच अजून फवारणी राहिली. दोन-चार झाली. 2-4 जणांनी फवारण्या काढल्या. फवारण्या काढल्या, मग त्यांचा त्यांना अनुभव काय? सांगला. म्हणजे स्वतः सांगितलं हो. त्यांनी? काहीच आता काय झालं सर, यावर्षी मका होती, मकामुळे थोडं लेट पेरण्या झाल्या. हम्म. आता आपलं सोयाबीनच्या वावरात आपण लवकर पेरणी केली, त्यांचं थोडं लेट झाल्यामुळे त्यांच्या पहिल्या फवारण्या झाल्या. अच्छा. आता अनुभव येणे समजा 5-6 दिवस झाले त्यांना फवारण्या करून, काहीला 10 दिवस झाले, त्याला 10 दिवस झाले, त्याचे अनुभव त्यांनी सांगितले सर. अच्छा, म्हणजे आता दुसऱ्या फवारणीची पण त्यांची तयारी आहे. चालू आहे. हम्म. म्हणजे समाधानी आहे लोक. समाधानी आहे लोक. म्हणजे आता आपण जेव्हा म्हणतो की आपली ट्रीटमेंट चालू असताना शेतकऱ्याला सांगू नका, कारण काय, आपण जर कोणाला सांगायला तर तुझं काहीतरी याच्यामध्ये असू शकते, असा एक गैरसमज असतो. त्याच्यामुळे गैरसमज होतो लोकांचा, हा. त्याच्यामुळे कोणाला सांगायचं. पण जेव्हा स्वतःहून आले, ते स्वतःहून शेतकरी आले, त्यांनी विचारलं की तुम्ही कोणती ट्रीटमेंट घेऊ राहिले. पण त्यांनी यावर्षी सरळ आता सांगून तर दिलं. आपण अजून 3-4 फवारणीनंतरचा जेव्हा आपण हरभरा काढू तेव्हाचा आणि जेव्हा घरात बी नेऊ तेव्हाचा पण आपण एक व्हिडिओ बनवूयात. तर अनुभव बेस्ट वाटतंय. एकदम जबरदस्त समाधानी आहेत आजपर्यंत? समाधानी. मोरे साहेब, आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी औषधी घेतली त्यांचे पण समाधान आहे. एक नंबर सर. म्हणजे यावर्षी तुम्ही म्हणजे शिक्षक आहात, शिक्षकाची जॉब करून शेतकऱ्यांना सर्व्हिस देत आहे, यावर्षी लोकांचा अनुभव कसा राहिला? लोकांचा अनुभव म्हणजे सर, आताचा मी म्हणजे आपण केलं होतं आंबड्यात, राजम्यावर पण एक नंबर रिझल्ट आला. अच्छा. आणि गजूबूज हे पाहूनच शेतकऱ्यांनी 8 ते 10 शेतकऱ्यांनी ती घेतली. 2-3 शेतकऱ्यांच्या फवारण्या झाल्या, तर त्यांनी पण रिझल्ट समाधान व्यक्त केलं. समाधान व्यक्त बरं, केलं. एकतर मी कोणत्याही शेतकऱ्याला औषधी सजेस्ट करत नाही, पण जेव्हा स्वतःहून म्हणतो शेतकरी की औषधी तुम्ही कोणत्या मारल्या, तेव्हा तर आपल्याला त्यांना सांगावंच लागतं. हो. पण जे लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन हे जे काही तुम्ही औषधी सांगताय साहेब, जे मी तुम्हाला सुचवलं होतं, त्याचे खरोखर शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे की नाही वापरायला आता पाहिजे? शेतकऱ्यांनी ते औषध वापरायला पाहिजे, कारण एवढे जबरदस्त रिझल्ट आल्यावर याच्यापेक्षा अजून काही. बरं, आपण फक्त शेतकऱ्याला हरभऱ्यावरच नाही तर आपण तुम्ही सोयाबीनवर सुद्धा हा. यावर्षी तुम्ही सांगितलं सोयाबीनवर पण सोयाबीन वापरलं, मक्कावर पण वापरलं, सर. तुरीवर पण वापरलं, घेवड्यावर पण घेतली, वापरलं, घेवडा पण वापरलं. तर सर्वच पिकांवर याचे अनुभव तुम्ही बघितलेले. जबरदस्त अनुभव आले सर. तर यावर्षी वेगळं काही घ्यायची गरज काहीच पडली? नाही. बरं, याच्या खर्च व्यतिरिक्त काहीच नाही. खर्च सांगा. खर्च आपला बाकी केमिकल पेक्षा तर बराच कमी आहे सर. बराच कमी, म्हणजे आणि शेतीची पोत सुद्धा जैविक तर त्याच्यासाठी आपण एवढं शेतकऱ्यांना मदत करतोच आहे. पण समाधानी आहात ना तुम्ही? समाधान आहे. तुम्ही सर्वांना दिले त्यासाठी समाधानी आहात? समाधान आहे. म्हणजे शेतकरी पण समाधानी आहे. असं तुम्ही एकही सर्वांना असा एकही शेतकरी म्हणला नाही की बा सर तुमच्या प्रोडक्टनं रिझल्ट आला नाही, किंवा परत त्यांनी घेतल्यावर परत मला ते बोलत आहे. पण सर, आपले मिशन समृद्धीचा मुख्य उद्देश औषधं देणं हा नाहीच आहे. नाही, पण ज्यावेळेस शेतकरी स्वतःहून मागं आहे की तुम्ही काय वापरलं किंवा तुम्ही काय बरोबर. देता किंवा तुमचं मार्गदर्शन चांगलं आहे पण काय सांगता, तर जेव्हा हे जे औषध दिले ह्या औषधाने पण नाव कमवून दिलं की नाही? औषधांचं नाव कमवलंच, पण जे आपण शेतकऱ्यांना सांगतोय मार्गदर्शन,
त्याच्यावर पण शेतकरी खुश आहे. नाही, मार्गदर्शन तर आहेच, पण हा. जेव्हा आपण औषधे सुचवले तर त्या औषधांनी पण शेतकरी समाधानी झालेत. हो, आणि त्या समाधान औषधं झाले. पण विचार मिशन समृद्धीला माहित नाही, पण औषधांनी काही लोकांनी ओळख दाखवली की बाबा हो, आम्हाला दाखवली. तिलेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन पाहिजे, त्या अमुक व्यक्तीने फवारलं होतं ते बरोबर. आम्हाला द्या, बरोबर. असं पण झालंय. हो, म्हणजे औषधांनी सुद्धा ओळख वाढवली, वाढवली. की म्हणजे औषधांनी पण नाव कमवलंय, तुमचं बी नाव कमवलं स्वतःच. रिझल्ट तसे आहे सर. हा, तर त्याच्यामुळे काही त्याच्यामुळं बोलायची गरज नाही पडत. बोलायची गरज आणि नाही. हे आणि बाप कोणाला दाखवून सांगायची श्राद्ध गरज घाल, नाही की कोणाला ॲडव्हर्टाईज करायची गरजच नाही पडत या औषधी. म्हणजे बाप दाखवून श्राद्ध घाल. मी हा, पहिले बस, सांगतो, शेजारून जर आलात तर स्वतःहून तर सांगा, नाही तर तुम्ही स्वतःहून स्वतः आला तर सांगू मारणार नका. नाही. आणि आपण फवारणी घेतो तर लोक येऊन पाहतात, ते सांगायची सांगायची गरज गरज नाही. म्हणजे आख होती की जे आहे ते आहे. हो. आणि सर, तुम्हाला बरेचसे शेतकऱ्यांचे फोन आले असतील ना, बरेचसे मग असे किती लोकांनी इथपर्यंत आले का आतापर्यंत? बरेच आले सर. याच्यानंतर मी मोरे सरचा कॉन्टॅक्ट दिला, तुमचा एक दोन अच्छा. जणांना कॉन्टॅक्ट दिला. पण समाधान साकवलं ते सगळं प्रत्येकानं, जो ऑनलाईन एखाद्याने कॉल केला असेल, तो इथं आला केला, असेल. अनुभव घेतले त्यांनी, पण औषध मारलं, त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले की आम्हाला फरक पडला म्हणून, अच्छा आम्हाला रिझल्ट आले म्हणून ते त्यांनी सांगितलं. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही एवढा वेळ दिलाय, धन्यवाद सर. धन्यवाद.